जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समाज 6वा सृष्टी कथन नाम। श्रीराम समर्थ। सृष्टीपूर्वी ब्रह्म असे ते सृष्टी मुळीच नसे। आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या। समर्थ बोलले दशक दाखवला तो 6वा देवशोधन। समर्थाने सरळ सांगून टाकलं की बाबा देवाला शोधायची गरज नाही, देव आलेलाच आहे। फक्त त्याला भेटण्यासाठी, तो बघण्यासाठी जे ठिकाण आहे तिथे तुला जावं लागेल। म्हणून समर्थाने लिहून ठेवलं, जर असं वाटे देव पावा त्याने सद्गुरू करावा, सद्गुरूने देवादी देवा पावेचे तर नाही। त्यामध्ये समाज दाखवला, तो पण 6वाच दाखवला। तर 6 व्हायचं म्हणजे काय करायचं? तो बोले अष्टविकार आहेत, ते कुणाच्या चरणी व्हायला पाहिजेत? तो एकच, जा सद्गुरू शरण, त्याच्या चरणी ते व्हायला पाहिजेत। पहिली गोष्ट म्हणजे समास होणं, सम आस। आस ही तुमच्या आमची सम झाली पाहिजे। तुमच्या आमची आस अखंड विश्वमास होती, सद्गुरू भेट झाली, समास केली आणि 6 व्हा बोलले। आता 6 व्हा कुठं व्हायचे? सद्गुरू चरणी। सद्गुरूला विषय पाहिजे, विषय निर्माण केले उत्तम विषय। समर्थाने लिहून ठेवलं की निर्माण केले उत्तम विषय परी ते शरीराने भोगता नाही, पण ते भोगण्यासाठी पण सद्गुरू बोलले त्याला नियम पाहिजे। कारण आज समर्थांनी जे दाखवलं ते सृष्टी कथन दाखवलं, सृष्टी कथन नाम। सद्गुरूला सृष्टी, आता कुठली सृष्टी? जे जे डोळ्याने दिसते तिला म्हणतात सृष्टी। मग डोळ्याने दिसते ती सृष्टी बरोबर आहे, परंतु डोळ्याने दिसते ती सृष्टी बरोबर आहे, पण सद्गुरू बोले जसा चष्मा घालाल तशी ती सृष्टी। ज्याने जसा चष्मा घातला त्याला तशी ती सृष्टी दिसेल, जशी दृष्टी तशी सृष्टी। म्हणून बोलले पिवळा चष्मा घातला तर सर्व पिवळं दिसेल, सद्गुरू हिरवा चष्मा घातला तर सगळं हिरवं दिसेल, लाल चष्मा घातला तर सगळं लाल दिसेल। जशी दृष्टी तशी सृष्टी। सद्गुरू बोलले या सृष्टीमध्ये समर्थांनी सृष्टीमध्ये लिहून ठेवलं की कथन। आता कथन म्हटले म्हणजे कथा आली, कथन म्हटलं म्हणजे कथा आली। आता कथा जिथं ज्या अर्थी कथा म्हटलंय त्या अर्थी व्यथा आली। आता ही व्यथा कुणाकडे आहे? सद्गुरू बोलले 83,99,999 इकडे व्यथा नाही आहे, फक्त व्यथा ही फक्त माणसाकडे आहे। म्हणून समर्थ बोलले प्राणी पावी उत्तम गती श्रवण आणि मात्रे। प्राणी, समर्थांनी माणसाला उपमा दिली प्राण्याची। हा शेवटचा प्राणी आहे, 84 लक्ष योनी शेवटचा प्राणी मनुष्य जन्म। म्हणून सद्गुरू बोलले कथेची व्यथा जर जायची असेल तर जा सद्गुरूची शरण। म्हणून सद्गुरू बोलले सृष्टी कथन नाम। त्याच्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं सृष्टीपूर्वी ब्रह्म असे ते सृष्टी मुळीच नसे। आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या। सद्गुरू बोलले सृष्टीपूर्वी ब्रह्म असे। हो बरोबर आहे। सद्गुरू बोलले वटपत्र शयनी होता, कुठे होता? सद्गुरू बोलले जळमय होते सर्वाठाई, आपो नारायण म्हणून बोलती वेद बोलती याची कारणे। ज्यावेळी त्या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी पहिली ब्रह्म्याची निर्मिती नाभी कमळातून केली। नाभी कमळातून केल्यानंतर सृष्टीची उत्पत्ती। आता ही सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी समर्थांनी नारायणाने काय केलं तर बोलले त्या ब्रह्मेला 4 वेद दिले। काय केले? सद्गुरू बोलले ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा तू या सृष्टीची निर्मिती कर, परंतु ब्रह्मदेव बोलला मला काय माहिती नाही, मी कसं करू, मी कधी बघितलं नाही, काय नाही, या सगळ्या गोष्टी तो करायला लागला। त्यावेळी नारायण बोलले की बाबा हे घे, हे 4 वेद घे आणि या माध्यमातून त्या सृष्टीची निर्मिती तू कर। मग काय केलं ब्रह्मदेवाने? काय केलं तर ते वेदामध्ये सगळं लिहिलेलं होतं की कशी कशी निर्मिती करायची। त्याच्यामध्ये स्वेदज, अंडज, जारज, उद्बीज आणि स्वेदज या 4 खाणी निर्माण केल्या। जारज, स्वेदज, उद्बीज आणि सद्गुरू असे 4 खाणी निर्माण केल्या। त्याच्यामध्ये सर्व सृष्टीला काय काय लागतंय, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, जे भौतिक जे आहे त्याच्यामध्ये सृष्टी निर्माण करण्यासाठी त्याची पण निर्मिती केली। ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं तर बोलले पहिले
7 मानसपुत्र निर्माण केले. आता ते 7 मानसपुत्र म्हणजे सद्गुरू बोलले मरीची, अत्री, अंगिरस्य, पुलस्त्य, पुल, कृतु आणि वशिष्ठ. सद्गुरू बोलले हे 7 मानसपुत्र निर्माण केल्यानंतर आज ज्या पृथ्वीवरती जर या सृष्टीमध्ये जर बघितलं तर 7च परंपरा आहेत. सद्गुरू बोलले 7 परंपरा आहेत. त्या सगळ्या सृष्टीमध्ये हा विस्तार ह्या 7 परंपरेचा आहे. त्याच्यामध्ये फक्त अत्री आणि वशिष्ठ फक्त दास्य भक्तीचं म्हणजे काही न मागावी शिष्याशी हे कार्य करतात. बाकीच्या परंपरा आहेत त्या फक्त एकच बोलतात, आम्हाला काय नको, फक्त दान पेटीत टाका. सद्गुरू बोलले. आणि आज सगळं जे चाललंय ते अवडंबर चाललंय. सगळं सद्गुरू बोलले चाललंय काय तर अवडंबर. मी असा, मी तसा, मी खूप ज्ञानी आहे, ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. सद्गुरू बोलले संत परंपरेने कधी स्वतःला ज्ञानी समजलंच नाही. आम्ही अज्ञानी आहोत, आम्हाला सांगा असं बोलले. म्हणून सद्गुरू बोलले, सद्गुरू नेहमी सांगतात सृष्टी ज्या अर्थी दिसते त्या अर्थी नाशिवंत आहे. समर्थाने यद दष्टम तद्नष्टम लिहिलेलं आहे. कारण काय तर बोले जे दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, पण जे असत जे असेल सर्व काळ त्याचं नाव आहे ब्रह्म. ते येतही नाही, ते जातही नाही, ते असत जे असे सर्व काळ. मग या समर्थाने या समासामध्ये एकच सांगितलं, ज्याची तशी सृष्टी ज्याची तशी दृष्टी त्याची तशी सृष्टी. त्याच्यामध्ये प्रकार 2 दाखवले. एक दाखवला सज्ञान, एक अज्ञान. अज्ञानाप्रमाणे सृष्टी बघतो, सज्ञानाच्या दृष्टीनं सृष्टी बघतो. म्हणून समर्थाला इथं सगळं विवरण का द्यावं लागलं तर त्याला काय म्हणायचं आहे की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे. हो बरोबर आहे. सद्गुरू बोलले सृष्टीपूर्वी ब्रह्म आहेच, कारण घटना घालण्याचा अधिकार ज्याचा आहे तो, म्हणून त्याला म्हणतात घटनाकार. आईच्या गर्भामध्ये पहिली 9 महिने 9 दिवस अगोदर घटना ज्यांनी घातली, कारण घटना पण घातली पाहिजे ना. सद्गुरू बोलले सगळं कार्य बरोबर चालू आहे, पण घटना घालणारा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फलश्रुती निर्माण होत नाही. सद्गुरू बोलले. म्हणून बोलले सृष्टीची निर्मिती करायची. कशाची? सृष्टीची निर्मिती. आणि ती दाखवायची आहे कशी केली, कशातून काय बनवलं, कसा घडवला. सद्गुरू बोलले सद्गुरू बाहेर बघायची गरज काय. सृष्टीमध्ये जितुकी घरे तिथे भगवंताची घरे. सृष्टीमध्ये जितुकी शरीरे तितुकी बोलले भगवंताची घरे. कोठेतरी देवळाच्या कुठे देव प्रकट आहे. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात देव लपलाय देवळामध्ये, पण देऊळ पूजिता पाविता याला. देव कुठं लपलाय तर बोलले देवळामध्ये लपलाय. पण देऊळ पूजल्याशिवाय त्याला पावन होत नाही ना. सद्गुरू बोलले आधी कळसाचं दर्शन, आधी कळस मग पाया. कारण चिंचेच्या पानावरचं देऊळ आहे. एकनाथ महाराज बोलले चिंचेच्या पाणी बांधले देऊळ, आधी कळस मग पाया रे. असं कुठलं देऊळ आहे तर बोलले सद्गुरू हेच ते देऊळ चिंचेच्या पानावर बांधले, एका थेंबात निर्मिती केली आणि ही सृष्टी निर्माण केली. सद्गुरू बोलले. म्हणून सद्गुरू बोलले यद दष्टम तद नष्टम. सृष्टी दिसते ती नासेल, येईल ते जाईल. मग समर्थाने लिहून ठेवलं की सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, ते सृष्टी मुळीच नसे. सद्गुरू बोलले तेव्हा सृष्टी नव्हती, जन्मय होते सर्व ठाई. सद्गुरू बोलले तेव्हा सृष्टी नव्हतीच. पण आता सांगायचा उद्देश काय आहे, समर्थाला हे समज का लिहावा लागला तर एक अज्ञान भेटला, एक सज्ञान भेटला. अज्ञान बोलतो की भगवद्गीतेमध्ये सद्गुरू लिहून ठेवलंय की बोलले सद्गुरू बोलले त्यांनी लिहून ठेवलं की जीव भूता सनातन. भगवद्गीतेमध्ये भगवंताने लिहून ठेवलं की जीव भूता सनातन. म्हणजे तो काय म्हणतोय की पहिल्यापासून जीवभूत सर्व पहिल्यापासून आहे. सद्गुरूने तसं नाही. ते सद्गुरू जीव भूता सनातन म्हणजे कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, मग हे सत्य की मिथ्या. मग हे सत्य आहे का खोटं आहे का खरं आहे. सद्गुरू बोलले आता यातला निवाडा द्यायचा म्हणजे जो सर्वज्ञ आहे. समर्थाने पुढे लिहून ठेवलं, पुढे लिहिलं तुम्ही सर्वज्ञ गोसावी, तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी, ऐशा श्रोता विणवी वक्ते असी. आता सर्वज्ञ कोण. सद्गुरू बोलले ज्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. पदार्थ मात्रासी लक्षले म्हणे जायच्या. जे काही आठवावे त्याचं पूर्वीच ठावे. जे काही आठवावे त्याचं पूर्वीच ठावे. म्हणून सर्वज्ञ म्हणायचं कोणाला. स्वतःला सर्वज्ञ समजणारे बरेच आहेत. सद्गुरू बोलले दृश्यातलं भविष्य कुणी पण सांगेल रे. पण ज्यांनी घडवला, तुला कशाला पाठवला,
कुठं उतरलायस, काय करायचं आणि काय करून जायचं हे कळवणारा एकच, त्याला म्हणतात सद्गुरू. सद्गुरू बोलले म्हणून बोलले ना, सद्गुरू बोलले गोसावी बरेच आहेत, झोळे अडकवणारे गोसावी बरेच आहेत, पण ज्यांनी तुमच्या आमच्या पिंडातलं अज्ञान काढलं तो गोसावी वेगळा. कारण अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ही हाक दिली. काय दिली? अज्ञान मूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैरागी सिद्धते सद्गुरू पादोदकम पिबेत. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की अखंड श्रवणाची जोडी खांद्याला अडकव आणि अखंड ज्ञान वैराग्य आणि सामर्थ्याची भिक्षा माग. त्याच्यातून काय होईल तर बोले तुझ्या ओम भूती या पक्षाचं रक्षण होईल. कारण त्रिगुण बाहेर नाहीत, त्रिगुण आत आहेत. जेव्हा सृष्टीची निर्मिती केली ते त्रिगुण पण त्यांच्याबरोबर पाठवले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. सद्गुरू बोलले रजोगुण सत्वगुण तमोगुण तिन्ही या सृष्टीबरोबर आहेत. जोपर्यंत शुद्ध सत्वाचा भेटत नाही तोपर्यंत त्रिगाची ओळख देत नाही. म्हणून बोलले ना, तिन्ही लोक जिथून निर्माण झाले तया देवरायसी कोणी न बोले. मग सर्वज्ञ भेटला तर तो दाखवेल हो. तर सर्वज्ञ भेटला ना तरच त्या तिघांची ओळख देईल. कारण या तिघांची ओळख देणाऱ्या विश्वामध्ये कोण नाही. आणि या कलियुगामध्ये वाढला असेल तर सध्या रजोगुण, सेकंड वाढला तो तमोगुण. सद्गुरू बोलले सत्वगुण असून नसल्यासारखा आहे. म्हणून सद्गुरू बोलले कलियुगाला सुरुवात झाली आहे हे जाणून शौनकादी महर्षींनी काय केलं तर 1000 वर्ष चालणारा सत्रयाग सुरू केला. सद्गुरू बोलले हा सत्रयाग सुरू करण्याचं प्रयोजन काय तर सद्गुरू बोलले बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून बोलतो येतं कळवळा. सद्गुरू बोलले बघा. म्हणून समर्थांनी लिहिलं तुम्ही सर्वज्ञ गोसावी. आता गोसावी कळला पाहिजे. मग त्याच्यामध्ये लिहिलं माझी आशंका फेडावी. कारण आशंका ही कोणाकडे आहे तर बोले माणसाकडेच आहे. कुत्र्या माणसाकडे आशंका नाही. 84,93,999 योनीकडे आशंका नाही. मग ज्या अर्थी फेडावी म्हटलंय, आशंका फेडावी म्हणजे आशंका आहे कुठे तर बोलले या सृष्टीमध्ये आहे बघा. म्हणून सद्गुरू बोलले श्रोता विनवी वक्ते यासी, ऐसा श्रोता विनवी वक्ते यासी. आता ऐका प्रत्युत्तर कथेसी व्हावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. बघा आता ऐका प्रत्युत्तर म्हणजे जीव भूता सनातन हे सगळ्या गोष्टी सद्गुरूला सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, आता सृष्टी दिसत असे, मग सत्य की मिथ्या हे जो भाग आहे समर्थांनी त्याच्यावरती समर्थांनी दाखवलं की आता ऐका प्रत्युत्तर कथेसी व्हावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार. बघा वक्ता कसा पाहिजे तर बोलले सर्वज्ञ उदार. आता समर्थांनी ते लिहून ठेवलं की श्रोता वक्ता एकर गुणनंदन. बोलणारा पण तोच आणि ऐकणारा पण तोच. मुखात बसून बोलतोय, कानात बसून ऐकतोय, नाकावाटे वास घेतोय, डोळ्यावाटे बघतोय, पावलावाटे चालतोय. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय प्रत्येक इंद्रियामध्ये बसून तो कार्य करतोय. म्हणून सद्गुरू बोलले वक्ता एकच रघुनंदन. तुम्ही आम्ही वक्ते नाही, आपण वक्ते. मग वक्ते काय तर बोल जे खाल्लं तेच वकेल. सद्गुरू बोलले बघा. मग काय खावं हे कळण्यासाठी सद्गुरू पाहिजे. खावं काय हा सद्गुरू बोलले वक्ता सर्वज्ञ उदार. म्हणून समर्थांनी लिहून ठेवलं की बाबा इथं रोकडा साक्षात्कार. सद्गुरू बोलले रोकडा ब्रह्म साक्षात्कार. इथं सद्गुरू बोलले उदारी नाही, आज रोग उद्या उधार असं नाही. सद्गुरू बोलले रोकडा. मग त्याच्यामध्ये समर्थांनी लिहून ठेवलं आता ऐका प्रत्युत्तर कथेशी व्हावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला. जीव भूता सनातन ऐसे गीतेचे वचन येणे वाक्य सत्यपण सृष्टी झाले. सद्गुरू बोले या वाक्यामुळं सृष्टीला सत्यपण आलं असं त्याला म्हणायचंय. सद्गुरू बोले जीव भूता सनातन ऐसे गीतेचे वचन. गीतेमध्ये भगवंतानी गुरुगीतेमध्ये भगवंतानी असं लिहून ठेवलंय की येणे वाक्य सत्यपण सृष्टीचं आले. पुढे लिहिलं यद द्रष्टम तद नष्टम. येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे सत्य की मिथ्या हे कोणी निवडावे. सद्गुरू बोले पुन्हा लिहिलंय की यद द्रष्टम तद नष्टम म्हणजे दिसेल ते नसेल. मग असं पण लिहिलंय येणे वाक्य सृष्टी मिथ्यापणे सत्य की मिथ्या कोणी निवडावे. सत्य म्हणो तरी ते नासे, मिथ्या म्हणो तरी ते दिसे. आता जैसे आहे तैसे बोली जेल. बघा तर सत्य म्हणावं तर नाचतंय, मिथ्या म्हणावं तर दिसतंय. माता जैसे आहे तैसे बोली जेल. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान. बघा सृष्टीमध्ये सद्गुरू बोलले शेवटच्या प्राण्याची संख्या किती पण असू द्या
पण कॅटेगरी दोनच, एक अज्ञान आणि एक सज्ञान. बघा समर्थांनी लिहून ठेवलं, 84 लक्ष योनीमध्ये शेवटचा जन्म मनुष्य, आणि मनुष्य जन्म सद्गुरू बोलले या पृथ्वीमध्ये किती माणसं असतील अशी. हे सगळ्यांची वर्गवारी जर समर्थांनी लावली तर बोलले दोनच वर्गवारी, याच्यामध्ये एक अज्ञान आणि एक सज्ञान. पण सद्गुरू भेट झाली तर अज्ञानाचं समूळ उच्चाटन करतील. बघा सद्गुरू भेट झाली तर अज्ञानाचं समूळ उच्चाटन, नाहीतर आला जन्माला आला अज्ञानामध्ये, आयुष्यभर वावरला या मृत्यूलोकामध्ये अज्ञानामध्ये, आणि मेला पण अज्ञानामध्ये. मग जैसा आया वैसा गया. उगाच बोलले माये कष्टविली. हा उगाच माय फुकट त्या आईला 9 महिने 9 दिवस त्रास दिला. मग ह्या सद्गुरू बोलले ज्या मृत्यूलोकामध्ये उतरलोय, ज्या आईने 9 महिने 9 दिवस त्रास घेतला, त्या आईची कूस उजवायला पाहिजे ना. मग ही आईची कूस कशातून उजवल? सद्गुरू बोलले अज्ञानात आला, अज्ञानात जन्माला, अज्ञानात वावरला, अज्ञानात मेला, त्याच्यातून उधवेल काय, उद्धरेल काय? म्हणून सद्गुरू बोलले सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. मग सद्गुरू बोलले समाधान जर पाहिजे असेल तर सज्जनाचा योग आला पाहिजे. म्हणून याला म्हणतात समर्थामध्ये समर्थ योग हा आहे तरी परम सुगम, परी तो जनाशी झाला दुर्गम. का बोले चुकले वर्म सत्समागमाकडे, का जायचे वर्म चुकले सत्समागमाकडे. हा म्हणून सगळे समाधान ते सज्जनाचे योगी. मग सज्जनाचा योग आला तर समाधान. आता सज्जन कळला पाहिजे. सद्गुरू बोलले वरी वेश केला, अंतरी दोष भरला, त्याला सज्जन म्हणून जमेल काय? आज नटरंग नटलेले खूप आलेत, पण वेश असावा बावळा, अंतरे असावे नाना कळा, पण सगट लोकांचा जो जिव्हाळा आहे ना तो कळला पाहिजे. मग सगट लोकांचा जिव्हाळाच माणसाला पहिले तिराव जाण्यासाठी अडथळा करतो. म्हणून समर्थ लिहून ठेवलं की सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही, ऐका अज्ञानाचे मत. आता अज्ञान काय म्हणतो तर बोले सृष्टी आहे ते शाश्वत. अज्ञानाचं मत काय ते सगळं सृष्टी चालवते, हे सर्व बोलतो निसर्ग करतो. सद्गुरूंनी लिहून ठेवलं झाडाचं वाळलेलं पान सुद्धा जर पडायचं असेल तर त्याची आज्ञा लागते, खाली पडलेलं पान सुद्धा दुसरीकडे जायचं असेल तर त्याची आज्ञा लागते. आणि हा अज्ञान काय म्हणतोय तर बोलतो की सद्गुरू बोलले तो काय म्हणतो की अज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत, म्हणजे हे सगळं निसर्ग करतो. सद्गुरू बोलले ज्यांनी घडवलं त्याची ओळख न झाल्यामुळं अज्ञान ते बोलणारच ना. कारण काय, तो त्याला ज्यांनी ह्या मृत्यूलोकामध्ये पाठवला त्याचीच ओळख नाही, आणि जोपर्यंत त्याची भेट होत नाही तोपर्यंत असंच ही परंपरा अशीच बोलत राहणार. सद्गुरू बोलले ऐका अज्ञानाचे मत. ही मत देतात, माझं मत काय असं बोलतात. सद्गुरू बोलले ऐका अज्ञानाचे मत. सृष्टी आहे शाश्वत, म्हणजे तो काय म्हणतो ही सृष्टी शाश्वत आहे. सद्गुरू बोलले. म्हणून ते विचारतात ना पृथ्वीला आयुष्य किती. सद्गुरूंनी सरळ सांगितलं तुझं किती. तू गेलास की पृथ्वी संपली. सद्गुरू बोलले पृथ्वीचं आयुष्य शोधायची तुला गरज नाही, तू काय करायचं ते ठरव. शाश्वत काय नाही तर जे दिसेल ते नासेल, हे द्रष्टम तद्नष्टम, जे दिसेल ते नासेल. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात हा अज्ञान काय बोलतोय तर बोलते शाश्वत आहे. सद्गुरू बोलले सृष्टी आहे ते शाश्वत, देव धर्म तीर्थ व्रत सत्तेचे आहे. सद्गुरू बोलले देव धर्म तीर्थ व्रत. आता देव न कळल्यामुळे तो दृश्यातला देव बघत बसलाय, त्याला फोटोतला देव आवडतोय, त्याला दगडाचा देव आवडतोय. सद्गुरू बोलले तो देव नाही, तो देवाची प्रतिमा आहे. तो दगडाचा देव नाही, ते दगडाची मूर्ती घडवलेली दगडाची मूर्ती आहे. तो कार्यकारण तो तुझ्यासाठी उभा केलाय. कशा करता जो चालवतो तो माहिती नाही म्हणून तो उभा केलाय. ना तुडे बोलले काय ना तुडे म्हणजे काय तर माहिती नाही. ना तुडे मुख्य परमात्मा म्हणजे काय, तो चालायचो तो माहिती नाही. म्हणून
ही कलो श्रीपाद श्री वल्लभा ही प्रतिमा तुला दिली. कशा करता? की तुझं मन एकदा एका ठिकाणी स्थिर व्हावं. पण तू त्यालाच देव समजत राहिलास. सद्गुरू बोलले हे जे दिले ना, हे तुला जे समोर दिले ना, श्री गणेशाची मूर्ती दिली, हनुमंताची मूर्ती दिली, इतर देवांच्या ज्या मूर्त्या दिल्या त्या कार्यकारण आहेत. सद्गुरू बोलले ते एक तुझं ध्यान, एक तुझं मन तिथं रमावं, केंद्रित व्हावं म्हणून तुला ते दिलेलं आहे. पण तू त्याला शाश्वत समजत राहिलायस. हा त्याच्यातला फरक आहे. म्हणून सद्गुरू लिहून ठेवलं की ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत देव. आता देव न कळल्यामुळं तो नको नको तिकडे फिरतोय, नको नको त्याला देव मानतोय. अरे ज्याने इथे जन्म घेतला, संत परंपरा आली, स्वतः अवतारे होते, पण कधी स्वतःला बोलले नाही की मी देव म्हणून. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, श्री संत एकनाथ, श्री संत रामदास अवतारी होते. आता अवतारी म्हणायचं कोणाला? तर ज्याने तुमचा आमचा अवतार बदलला ते अवतारी. सद्गुरू बोलले बघा. मग देव म्हणजे काय? देवाची ओळख करून देतो तो कोण? मग ज्याने देव दाखवला तोच देव ना. ज्याने देवाची ओळख करून दिली तोच देव. मग तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. देव कुठे शोधायला बाहेर जायची तुला गरज नाही. फोटोमधल्या देवाकडे तू बघू नकोस, कारण समर्थाने लिहून ठेवलं ना, आतुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योग्य महिमा वर्णीन सद्गुरूचा. पण आपल्या भावासारखा मनी देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरू हा स्तव आता. बघा जय जयाजी सद्गुरू राजा विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्ष ध्वजा दीनबंधू, तुझे न अभयंकर अनावर माया हे उसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पडून जाई, आदित्य अंधकार निवाडे, परंतु अखंड मागुते ब्रह्मांड भरे, निशी झाली नंतरी पुन्हा काळोखे, तैसा नव्हे स्वामी राव, करू जन्म मृत्यू व्हावं, समूळ अज्ञानाचा डाव पुसून टाके, सुवर्णाचे लोह काही सर्वता होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोचणीने सर्वता. का मग सरिता गंगेशी मिळाली? का सरिता गंगेशी मिळाली? मिळणी होता ती गंगाच झाली. मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. म्हणून सद्गुरू बोलले देव कळला पाहिजे. हो, समर्थांना देव दाखवण्यास, देवाची ओळख करून देण्यासाठी समर्थाला खूप मोठा यत्न करावा लागला. सद्गुरू बोलले बघा, कारण अज्ञानाला सद्गुरू बोलले अज्ञान मुळासकट काढायचंय. कोण काढेल? बाबा महाराज भगत भटजी तर कोण नाही काढू शकत, कारण ते अजून अज्ञानात ढकलणार आहेत. पण अज्ञानातून काढण्याचा अधिकार फक्त एकाचा, काही न मागावे. कारण पडलेलं कार्य होतं त्याला म्हणतात दास्य भक्तीचं कार्य. काही न मागावे शिष्याशी, फक्त आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. आम्हाला काही नको, एकच दान द्या, जिथं राहता ना तिथं फक्त श्रवणाला बसा. म्हणून सद्गुरू बोलले ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत देव धर्म. आता माणसाने धर्म स्वतःच्या फायद्यासाठी चालू केलाय सगळा. विश्वामध्ये तुम्ही आम्ही जे बघतोय, अरे माणूस सर्वात श्रेष्ठ धर्म असेल तर माणुसकी. सर्वात श्रेष्ठ धर्म असेल तर माणुसकी. माणसाने माणसाची माणसासारखे वागावे, हा माणुसकीचा धर्म समर्थाला अभिप्रेत आहे. लोकांनी धर्मदृश्यामधला लावला, हा अमक्या धर्माचा, तो तमक्या धर्माचा, आणि त्याच्यावरती स्वतःच्या पोळ्या भाजल्या. पण सद्गुरू भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत धर्म कळून देत नाही. सद्गुरू बोलले धर्म देव धर्म तीर्थ. आता तीर्थाला गेलं, मिळालं काय दुसरं? धोंड्याला नमस्कार आणि पाणी, पिंडातलं अज्ञान तसंच. तर सद्गुरू बोलले हे सगळं होतं कधी? तर जे अंतर्देवा चुकते ते धावा घेऊन तीर्थात जाते आणि मग विचार करते अंतकरणी, जिथं तिथं जिथं तिथं जिथं जाशील तिथं धोंडा समोर, धोंडा आणि दिलं त्यांनी पाणी. पिंडातलं अज्ञान तसंच. सद्गुरू बोलले पण तीर्थ कळलं पाहिजे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पायदुणी. हे तीर्थ कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले देव धर्म तीर्थ आणि व्रत. बघा हे सगळं त्याला सत्य वाटतंय.
काय वाटतंय? सद्गुरू बोलले वृत्त वैकल्य दान पुण्य ती दानाची सगळी. हा, मग वृत्त काय कमी केली? पोथ्या वाचून चोथ्या झाला तरी पण सद्गुरू बोलले पिंडातलं अज्ञान नाहीच नाही झालं. पण पिंडातलं अज्ञान काढायचं म्हणजे येत नाही ते शिकवणारा पाहिजे. देव धर्म तीर्थ आणि व्रत बोलतो सत्तेचे आहे. आता हे मत कोणाचं आहे तर बोले अज्ञानाचं. ऐका, अज्ञानाचे मत सृष्टी आहे हे ते शाश्वत देव धर्म तीर्थ आणि व्रत सत्तेचे आहे बोलतो तो. काय बोलतो? हे सगळं सत्य आहे बघा. कारण या कलियुगामध्ये उतरलोय, कलियुगामध्ये कर्माची शिकवण पाहिजे. सद्गुरू बोलले कलियुगामध्ये पाहिजे ती कर्माची शिकवण. इथं कर्माचं लिखाण दिलं जातं. म्हणून सद्गुरू बोलले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून बोले ना, पुढे म्हटलं बोले सर्वज्ञाचा राजा. बोले सर्वज्ञाचा राजा मृकस्य प्रतिमा पूजा. मृकस्य बोले सर्वज्ञाचा राजा मृकस्य प्रतिमा पूजा. ब्रह्म प्रलयाच्या पैजा घालूप आहे बघा. हा, सद्गुरू बोलले मृकस्य प्रतिमा पूजा. जोपर्यंत सद्गुरू भेट नाही तोपर्यंत माणूस इकडे फिर तिकडे फिर तिकडे फिर तेच चाललंय ना. प्रतिमा पूजन चाललंय ना. ते कार्यकारण दिलंय. पुढे म्हटलं तो बोले अज्ञान तरी का करशी संध्या स्नान. गुरु भजन तीर्थाटन कासे फिरावे. मग तुम्ही तो अज्ञान काय बोलतो? तो बोलतो ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालूप आहे. म्हणजे काय तर मृकस्य प्रतिमा पूजा. मग तो बोलतो की तव बोले सर्वज्ञ तो अज्ञान तरी का करशी संध्या स्नान. म्हणजे संध्या स्नान वगैरे कशाला पाहिजे? गुरुभजन तीर्थाटन कासे फिरावे. सद्गुरू बोलले तुला फिरायला कुणी लावले ते बघ ना. फिरायला लावणारे कोण आहेत? फिरायला लावणारे बाहेर नाही, फिरायला लावणारे आतमध्ये आहेत. त्यांची ओळख फक्त सद्गुरू देतात ना. जा इकडे जा तिकडे जा. करणारे बाहेर नाही, करणारे आत आहेत. सद्गुरू बोलले हे गुरु भजन तीर्थाटन सगळं करायला लावतात कोण? ते आहेत कुठं? रावणासारख्याला भीक मागायला लावला पंचवटीला, कटोरा दिला हातात. अख्खी लंका सोन्याची होती. मग हे करायला लावतात कोण? त्याची ओळख फक्त सद्गुरू देतात. पुढे तिथं म्हटलं श्लोक दिला समर्थांनी. तीर्थे तीर्थे नीलबर ब्रह्मवृंदा वृंदे वृंदे तत्व चिंतानुवादा वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते चंद्रचूडा. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात की बाबा वादातून काही निष्पन्न होणार आहे, संवादामध्ये ये. सद्गुरू करतात तो संवाद. वादे वादे जायते तत्वबोधा. पुढे म्हटलं तीर्थक्षेत्री पुण्यस्थानी सद्गुण संपन्न ब्राह्मणाचे समूह वेगवेगळ्या समुदायामध्ये सारसार तत्वचिंतनाने विवरण समर्थन करतात. या तर्कवितर्कांनी तत्वबोध व ज्ञानबोध होते असे चंद्रचूड शंकरांनी गुरुगीतेमध्ये निरूपले आहे बघा. ते काय म्हणतात की बोलते गीतेमध्ये गुरुगीतेमध्ये भगवंतानी प्रत्यक्ष शंकराने लिहून ठेवलंय की तीर्थे तीर्थे सद्गुरू बोलले निर्मल ब्रह्मवृंदा वृंदे वृंदे तत्व चिंतानुवादा वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते चंद्रचूडा. पुढे लिहिलं चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासना. सद्गुरू बोलले प्रत्यक्ष शंकराने लिहून ठेवलं चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासना. मग उपासना कोणाची केली पाहिजे तर सद्गुरूची उपासना. पुढे म्हटलं गुरुगीता निरूपण बोलले अरे गुरुसी कैसे भजावे आधी तयाचे ओळखावे त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये. आता गुरुसी कैसे ओळखावे. वरी वरी वेशकेला अंतर्दोष भरला त्याला सद्गुरू म्हणून जमेल का हो? वेश असावा बावळापर्यंत असा नाना कळा पण सगट लोकांचा जो जिव्हाळा आहे ना तो कळला पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले आज कलियुगामध्ये सत्याची कपडे घालून असत्य फिरते आणि असत्याची कपडे घालून सत्य फिरते बघा. ज्यांनी असत्याची कपडे घातलेत ते स्वतःला देव समजतात. मीच तो आमका तमका ढमका, मीच आकाशानंद पडलोय आकाशानंद बाबा. सद्गुरू बोलले
सद्गुरूची ओळख घ्यायची. कशातून घेता येईल? हा हा ज्यांनी तुम्हाला मला ज्यांनी अधोगतीला लावलंय त्यांची ओळख देणारा तो सद्गुरू. हा सद्गुरू बोलले, ज्यांनी तुम्हाला आम्हाला दाखवलं की तुझी अधोगती का झाली, कोणी केली, सद्गुरू बोलले. समजा गुरुशी कैसे बजावे, आधी त्याचे ओळखावे. आता ओळखायचा सद्गुरू ओळखायचा कसा ओळखता येईल? हा म्हणून बोले श्रवणाशिवाय पर्याय नाही. सद्गुरू परंपरा काय देते? पहिली ओळख देते ती श्रवणाला बसा. म्हणजे काय? पहिलं श्रवण करा. कारण समजा लिहून ठेवलं की ऐकल्या विना कळले, शिकवल्या विना शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकिले या भूमंडळी. म्हणून याच त्या भूमंडळाच्या ठाई, याच त्या भूमंडळाच्या ठाई धर्मरक्षा ऐसा राजा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. गणिमांच्या देखता फौजा. मग काय झालं पाहिजे? तर बोले रणशुरांच्या फुरफुरल्या पाहिजे भुजा. ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी. तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे धडाके, मंड पाषाणाचे वाके करून टाकी. म्हणून सद्गुरूशी कैसे ओळखावे. बघा, सद्गुरूची ओळख घ्यायची. कशी घेता येईल? हा परीक्षा करून घेता येईल का? हा सद्गुरूची परीक्षा घेऊन घेता येईल का? हा सद्गुरू बोल, ज्या अर्थी तुमच्या आमच्या पिंडातलं अज्ञान हळूहळू नाहीसं होतंय त्या अर्थी समजावं की नक्कीच सद्गुरू भेट झालेली. बघा, त्याचे समाधान घ्यावे विवेके सोये. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. समर्थांनी लिहून ठेवलं की जे सदा ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात, प्रत्येकाला श्रेष्ठतम सुख देतात, स्वतः निव्वळ ज्ञानाचीच मूर्ती असून सर्व प्रकारच्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, जे गगनासमान विशाल व्यापक व अलिप्त आहेत, ते तत्व असी म्हणजे ते परब्रह्म तूच आहेस या तत्वाने निर्देशित आहेत, जे अखंड निरंतर एकमेव पूर्णपणे निर्मळ अपवित्र व अचल आहेत, सर्व भूतमात्रामध्ये साक्षी स्वरूप आहेत, जे सर्व भावापासून अलिप्त आहेत, तसेच ते सत्व रज तमो या गुणांच्या पलीकडे आहेत. असा श्री सद्गुरूंना मी नमस्कार करतो. बघा, समर्थाने त्या श्लोकाचा अर्थ लावून दिला की ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. बघा, परब्रह्माचा आनंद देणारा, परमसुख देणारा केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमल अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. त्रिगुणांच्याही पलीकडचा त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्याभान उरेल कैसे. बघा, सद्गुरू बोलले, गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्याभान उरेल कैसे. ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरू तो ओळखीला, सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. जोपर्यंत सद्गुरू भेट होत नाही तोपर्यंत अज्ञान सज्ञान होत नाही. बघा, कारण अज्ञानाला सज्ञान बनवण्यासाठी समर्थाला खूप मोठा यत्न करावा लागला, बरंच काही शिकवावं लागलं. मग सद्गुरू बोलले तेव्हा तो बोलायला लागला, ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरू तो ओळखीला, सृष्टी मिथ्या केला ऐसा केला निश्चितार्थ. शेवटी त्याला मान्य करावं लागलं की सृष्टी मिथ्या आहे. समर्थाने पुन्हा त्याला सगळं पुन्हा सांगावं लागलं. श्रोता म्हणी ऐसे न म्हणी कदा, अधिक उठला बेवादा, म्हणी कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. सद्गुरू बोलले, श्रोता ऐसे न म्हणी कदा, अधिक उठला बेवादा, म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान म्हणतोसी. जीव भूता सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तो अज्ञान म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानला अंतरी, त्याचे प्रत्युत्तर चतुरी, सावध परिसावे. गीतेस बोलिला गोविंद,
गीतेस बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझ भेद, म्हणून व्यर्थ खेद वाहतोसी, अश्वस्था सर्व वृक्षांना, तर सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष ही माझी विभूती आहे, असे श्रीकृष्णाचे वचन आहे. समर्थाने लिहून ठेवलं की माझी विभूती पिंपळ, म्हणून बोललेला गोपाळ, वृक्ष तुटिता तत्काळ तुटिता आहे. बघा त्याच्यामध्ये भगवंत बोलला, गीतेमध्ये लिहून ठेवलं की अश्वस्थाना वृक्ष सर्व वृक्षांना, सर्व वृक्षामध्ये पिंपळ वृक्ष ही माझी विभूती आहे. पण सद्गुरू बोलले पिंपळ तोडिता तुटत आहे. मग त्याच्यामध्ये समर्थाने पुढे लिहिलं श्लोक, नैनम चंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, न चैन्य क्लेदयांत्यापो न शोषयती मारुता. म्हणजे बोलले नैनम चंदंती शस्त्राणी, शस्त्राने तुटत नाही, नैनम दहती पावका, अग्नीनं जळत नाही, न चैन क्लेन यंत्यापो न शोषयती मारुता. बघा सद्गुरूले पाण्यामध्ये भिजत नाही, हवेमध्ये शोषत नाही, ते रूप माझे. पुढील माझे स्वरूप ना कोणत्या शस्त्राने खंडित होऊ शकते, ना अग्नीद्वारा जाळले जाऊ शकते, ना जलाने ते भिजवले जाऊ शकते, ना वायूद्वारा वाळविले जाऊ शकते. हे भगवान श्रीकृष्णाचे वचन आहे. शस्त्रांनी तुटेना, अग्निचेनी जळेना, उदकामध्ये कालवेना, स्वरूप माझे. बघा पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने, नाशिवंत तुटे जळे बुडे उडे, आता ऐके कसे घडे, म्हणून हे उजडे सद्गुरु मुखे. बघा इंद्रियाणा मनस्यामी, कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. बघा आता या चंचल मनाची उर्मी आवरायची म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाला भगवंताला कार्याला यावं लागलं. बघा हा चंचल मनाची उर्मी आवरायची, हा म्हणजे सद्गुरू बोलले या उर्मी काय कमी आहेत का? हा त्याच्यामध्ये मन हा राजा, सगळे इंद्रियांचा राजा मन, त्याच्या उर्मी, त्याच्यामध्ये भावना वासना इच्छा मनीषा कामना काम क्रोध मद मत्सर दंभ संशय चिंता, हे सगळं आवरायचं म्हणजे त्या घोड्यांचे लगाम त्या कृष्णाच्या हातामध्ये पाहिजेत ना. म्हणजे यामध्ये इंद्रियांना मनस्यामी, कृष्ण म्हणे म्हणतो मी, तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. मन कसं आहे बोले चंचल आहे, चंचल, आता इथं उद्या तिथं, आता इथं लगेच दुसरीकडं, असं ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला, खडे मांडून शिकविला ओमाना जेवी. बघा हा सद्गुरू बोलले ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग. आता तुम्हाला आम्हाला समर्थांनी काय केलं तर साधन मार्ग दाखवला. खडे मांडून म्हणजे सद्गुरू बोलले चिवचा काऊचा भरून शिकवला. बघा हळूहळू मानत मानत न्यावे मुळाकडे ओमाना जेवी. बघा ऐसा आहे वाक्य भेद, सर्व जाणे तो गोविंद, ते सर्वही निवडितो. ऐसा आहे वाक्य भेद, सर्व जाणे तो गोविंद, देहबुद्धीचा व्यवाद कामा नये. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करण्यासाठी संगती सज्जनाची धरली पाहिजे. कारण देहबुद्धी काय करते ते व्यवाद करते. समर्थांनी इथं लिहून ठेवलं की देहबुद्धीचा व्यवाद कामा नये. इथं देहबुद्धीचा व्यवाद कामा नाही येणार. सद्गुरू बोलले देहबुद्धीचा आत्मबुद्धी करायची असेल तर जा सद्गुरूशी शरण. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. वेद शास्त्र श्रुती स्मृती ते वाक्य भेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरूचेनी वचने. बघा हे सगळं निवडायचा अधिकार एक सद्गुरू वचन. म्हणून बोलले ना सद्गुरू वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी अति आदरे. वेद शास्त्र, वेद किती तर बोले 4 वेद, शास्त्र किती तर बोले 6 शास्त्र, पुराण 18, श्रुती स्मृती ते वाक्य भेद पडते, ते सर्व निवडती सद्गुरू वचने. वेदशास्त्रांचे भांडण आज विश्वामध्ये काय चाललंय तर बोले वेदशास्त्रांचे भांडण, शस्त्रे तोडिता कैसा कोण. हे निवडिता
हे निवडेना साधुवीन कदा कल्पांती. बघा आज विश्वामध्ये काय चाललंय तर वेदशास्त्रांचं भांडण चाललंय. मग मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा, मी कसा तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे प्रत्येकाकडे दाखवायचं चाललंय. बघा आम्ही बघितलं, सद्गुरू बोलले थोड्या दिवसापूर्वी बघितलं काय झालं. वेदशास्त्रावरती भांडणच चालली होती ना, दुसरं काय चाललंय सद्गुरूला या विश्वामध्ये. सद्गुरूंनी हजारो वर्ष अगोदर हे सगळं लिहून ठेवलंय. वेदशास्त्राचे भांडण चाललंय. शास्त्र तेच पण अर्थ लावणारे वेगळ्या वेगळ्या अर्थ लावतात. सद्गुरू बोलले वेदशास्त्राचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण, हे निवडीना साधुवीन कल्पा कदा कल्पांती. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलल्या संकेत, याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. बघा सद्गुरू बोलले पूर्वपक्ष कळला पाहिजे. तुमचा आमचा पूर्वपक्ष काय. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोललेला संकेत, याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. बघा एरवी वादाची उत्तरे एका होणी एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. बघा एरवी वादाची उत्तरे सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले वादाची उत्तरे एकाहून एक थोरे, बोलता जाता बोलले अपारे. वेदशास्त्रामध्ये काय कमी आहेत का. वादाची उत्तरे एकाहून एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्रामध्ये. त्यावेळी पण संतांना काय वेदशास्त्री लोकांनी काय कमी त्रास दिला का. शेवटी संत तुकारामांना बोलावं लागले, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी तर भावरच व्हावा. शेवटी त्यांना राग आला. त्यांनी काय केलं तर बोलले संत तुकारामांची गाथा त्या इंद्रायणीमध्ये बुडवली. इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बोलले जर त्याच्यामध्ये त्यांची वादावादाची उत्तरे होती ना, ऐकावून एक थोरे, बोलो जाता अपारे वेदशास्त्री. शेवटी ती गाथा बुडवली इंद्रायणीमध्ये. 13 दिवस तिथंच बसले विठ्ठल 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 करत. ज्यावेळी त्या इंद्रायणीने ती गाथा पुन्हा त्यांना आणून दिली त्यावेळी तिथून उठले. शेवटी साक्ष द्यावी लागते. आणि तुम्हाला आम्हाला समर्थांनी साक्ष दाखवली, ती आतमध्ये दाखवली, बाहेर नाही दाखवली. सद्गुरू साक्ष आत दाखवली कुठे. म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद, बोले ना वादे वादे जायते तत्व बोधा. म्हणून वादविवाद सोडून दे. आणि बोलले सद्गुरू नेहमी सांगतात संवादामध्ये तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. बघा त्याच्यामध्ये काय होईल तर स्वानुभव. हे बघा ब्रह्माचा आनंद घ्यायचा असेल तर स्वानंद घे. म्हणून बोले ना म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद, तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. एक एक कल्पनेचे पोटी होती जाते अनंत सृष्टी, त्या सृष्टीची गोष्टी साच केवी. बघा समर्थांनी लिहून ठेवलं, एक एक कल्पनेची पोटी होती जाते अनंत सृष्टी, त्या सृष्टीची गोष्टी साच केवी. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव, देवा लागी येता खेव भक्त दुखी दुखावला. बघा सद्गुरू बोलले कल्पनेचा देव केला. सद्गुरू कल्पनाच ती मना कल्पना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वता राम भेटी. कल्पनेतून रामाची भेट घेता येणार नाही. म्हणून सद्गुरू बोलले कल्पना नको करूस. कल्पनेचा केला देव. देव कल्पनेत देव नसतो बाबा. तेथे झाला दृढ भाव. कल्पनेच्या देवावरती दृढ भाव जर असेल तर बोलले सद्गुरू बोलले काय मिळणार तुला, त्या सृष्टीची गोष्टी साच केवी. बघा म्हणून त्याच्यामध्ये समर्थांनी पुढे लिहून ठेवलं, भाव देवा लागी येता खेव भक्त दुखी दुखावला. पाषाणाचा देव केला.
एके दिवशी भंगून गेला, तेने भक्त दुखावला, रडे पडे आक्रंदे. बघा, अरे देवच पाषाणाचा. शेवटी यद्रष्टम तद्नष्टम. जे दिसतंय ते नाचणार आहे, जे रचलंय ते खचणार आहे, जे घडवलंय ते तुटणार आहे. पाषाणाचा देव तुटला, तुला का खेव आला, म्हणजे दुःखी का झालास तू. सद्गुरू बोलले, प्रत्येक गोष्टीची मर्यादा दिलेली आहे, ती होणार आहे. तो तुटला, त्या देवाचा हात तुटला, म्हणून तुला का वाईट वाटतंय. पण हे कळल्यामुळं न कळल्यामुळं, तो अज्ञानपिंडामध्ये असल्यामुळं तो बोलतो देवाचा हात तुटला म्हणजे माझं काहीतरी वाईट होणार. हा त्याचा भाव निर्माण झाला त्याच्याकडे. मग काय करे, तर बोले रडे पडे आक्रंदे बोलले. बघा, त्याने भक्त दुखावला, रडे पडे आक्रंदे बोलतो. हा, आता ह्याचं अज्ञान काढल कोण. हे सगळं सांगणारा भेटेल का. भेटेल ना, भेटायला पाहिजे ना. म्हणून सद्गुरू बोलले, पाषाणाचा देव गेला, एके दिवशी भंगून गेला, त्याने भक्त दुखावला, रडे पडे आक्रंदे. देव हरपला घरी, एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडीला बळे. बघा, हा, आता दृश्यातला देव हरवला. हा, आता हरवला, त्याला तू काय करणार मला सांग. सद्गुरू बोलले, हा, एक देव नेला चोरी, चोराने चोरून नेला देवाला. हा, दृश्यामध्ये पण देव चोरतायत. चोरला देव बिव काय नाही. चांदी त्याला फक्त भंगार वाटते, दुसरं काय नाही. हा, तांबा पितळ सगळं त्याला भंगार वाटते, देवाची मूर्ती त्याला भंगार वाटते. हा, म्हणजे काय सद्गुरू बोलले. हा, आणि तू त्याला देव समजतोस, हे किती तुझं अज्ञान. हा, पण ज्याची प्रतिमा तू लावलीस तो देव कोण आहे हे तुला न कळल्यामुळं तू त्या प्रतिमेमध्ये लपून बसलायस. त्या चांदीच्या मूर्तीमध्ये तू लपून बसलायस, तू त्या सोन्याच्या मूर्तीमध्ये लपून बसलायस. बघा, अरे सद्गुरू बोलले, देवाला चोरायला लोक कमी करत नाही, मग तो देव आहे का. सद्गुरू बोलले, पाषाणा पुढे म्हटलं, देव हरपला घरी, देव एक देव नेला चोरी, एक देव दुराचारी फोडला बळे. बघा, मग तुमची आमची देवळं काय कमी नसतील बाजू केली का दुराचार्यांनी. हा, चांगली चांगली सुंदर मस्त मस्त घडवलेली देवळं. सद्गुरू बोलले, मग सद्गुरू बोलले, आता घडवायची कुठली देवळं आहेत, तर भंगलेली देवालय बांधावी. मग सद्गुरू कार्य काय करतात, भंगलेली देवालय बांधतात. बघा, मग देवालय कुठली भंगलेली आहेत. हा, तर दृश्यातली बांधलेली देवळं बांधता येत बेतील हो. त्या पडशाळा, ते गोपुरे, ते सद्गुरू बोलले ते सगळं बांधता येतील, विहिरी बांधता येतील. पण सद्गुरू बोलले, कुठली सद्गुरू बोलले देवालय कुठली बांधायची आहेत. सद्गुरू बोलले, एक देव दुराचारी फोडला बळे, एक देव जापानीला. म्हणजे काय जापानीला, म्हणजे काय भ्रष्ट केला, भ्रष्ट आच्छादन केलं. म्हणजे काय, तर सद्गुरू बोलले करतात ना, देवाला पाठवतात. हा, एक देव जापानीला, एक देव उदकी टाकला, पाण्यामध्ये टाकला, एक देव नेहून घातला पाया तळी. बघा, हा, म्हणजे पुरून टाकला. काय केला, सद्गुरू बोलले. पण अज्ञानामध्ये माणसाने हे काय सगळं घेतलंय. बोलले, अरे तो देव नाही, ते प्रतिमा आहे, ते घडवलेलं आहे. जो खरा देव आहे त्याला कोणाला चोरता येत नाही, तो फक्त संतांनीच चोरला. म्हणून बोले ना, धरलाच पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. एक देव, ते बोले ना, एक देव जापानीला, एक देव उदकी टाकीला, एक देव नेऊन घातला पाया तळी. काय सांगू बोले तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा. थोर सतो होते ते कामा, काय झाले कळेना. काय सांगू बोलतो तीर्थ महिमा, मोडून गेला दुरात्मा. थोर सत्व होते ते कामा, काय झाले कळेना. देव घडीला सोनारी, सोन्याचा देव घडवला.
देववतीला उतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. बघा, सोन्याचा देव. परत बोलले ते ओतून बनवतात, पागळून बनवतात तो देव, म्हणजे ते पितळेचा चांदीचा हे करून बनवतात ना तो. कोणी सोन्याचा देव बनवतोय, ज्याची दशी ऐपत तसा त्याचा देव. देव घडीला सोनारी, देववतीला उतारी, एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. बघा, दगडाचा देव पाषाणाचा. मग सद्गुरू बोलले टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. बघा, पण सद्गुरू नेहमी काय करतात तर देवाला घडवण्यापेक्षा, सद्गुरू बोलले देवाला घडवण्यापेक्षा माणसाला घडवतात. काय करतात सद्गुरू बोलले, आणि पूजनीय करतात. सद्गुरू भेट झाली की काय करतात तर माणूस घडवतात. सद्गुरू बोलले या देशाचा उत्तम नागरिक घडवतात. म्हणून सद्गुरू बोलले देव घडीला पाथरी पाषाणाचा. मग जो घडला तो पूजनीय झाला. बघा, जो घडला या विश्वामध्ये सद्गुरू ज्याला घडवला तो पूजनीय केला. बघा, म्हणून सद्गुरू बोलले नर्मदा गंडी कातरी, नर्मदा गंडी कातरी, देव पडे लक्षवरी. बघा, नर्मदेच्या काठी बोले ना, नर्मदा गंडी कातरी, देव पडले लक्षवरी. बघा, शाळीग्रामासारखे गोल गोल एकदम. सद्गुरू बोलले कितीतरी देव पडलेत, त्याची संख्या कोण करी, असंख्यात गोटे बोलले. बघा, हा, अरे तो गोटा तुला काय देईल. सद्गुरू बोलले पिंडातलं अज्ञान काढेल का तुझ्या. हा, किती जरी आणून देवाऱ्यात पुजलास तरी तुझ्या पिंडातलं अज्ञान काढेल का. मग पिंडातलं अज्ञान काढायचं म्हणजे चालता बोलता देव भेटला पाहिजे. बघा, सद्गुरू बोलले पिंडातलं अज्ञान काढायचं. हा, मग ज्याने देव दाखवला तो देव ना, तोची साधू शोधायची बाहेर कुठे गरज नाही तुला. नर्मदा गंडी कातरी, देव पडला लक्षवरी, त्याची संख्या कोण करी, असंख्यात गोटे बोलले. बघा, चक्रतीर्थी चक्रांकिती, चक्रतीर्थी चक्रांकित, देव ती असंख्यात, नाही म्हणी निश्चितार्थ, देव एक देव नाही म्हणे निश्चितार्थ. म्हणजे त्याचा निश्चयच नाही की एक देव आहे, तो 33 कोटी देव धरून बसलाय. अरे जो 33 कोटी देवांना चालवतो तो एकच आहे. बघा, साखरेचे बरेच पदार्थ बनतात, बऱ्याच मिठाई बनतात, पण मूळची जिन्नस आहे ती साखर आहे ना. तसं या विश्वामध्ये सगळ्यांना चालवणारा एकच देव आहे. हा, मग आकाशातम पतितो यम यथा गच्छती सागरात सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती. आकाशातून जे पाणी पडते सगळे नद्यामधून, ते सगळे नाल्यामधून, ओढ्यामधून ते सागराला मिळतं. तसं एका केशवाला, एका सगळ्या देवाला केले नमस्कार एका केशवाला पोचतो, हे तुला कळलं पाहिजे. बघा, चक्रतीर्थी चक्रांकित, देव असते असंख्यात, नाही म्हणे निश्चितार्थ एक देव. बघा, नाही म्हणे निश्चितार्थ एक देव. कारण देव बदलायची सवय लागलेली आहे ना माणसाला. देव कधी आपल्याला बदलत नाही. हो, तो जोपर्यंत बोलतो तुझं जोपर्यंत मर्यादा आहे तोपर्यंत तुझ्या देहामध्ये मी राहणार. ज्या दिवशी मला ऑर्डर येईल त्यावेळी मी जाणार. सद्गुरू बोलले पण हा 33 कोटी देवाच्या मागे लागलाय. आज हा देव, उद्या तो देव, प्रत्येक वाराला देव लावला. हा, त्यात पण पुरले नाही, मग डबल घातले परत देव त्याच्यामध्ये. बरेच देवांचे एक वार दे, बरेच देवांचा, अमक्याचा पण तमक्याचा पण तमक्याचा पण. सद्गुरू बोलले हे न कळल्यामुळं म्हणी नाही निश्चितार्थ एक देव. बघा, मान तांदे ताम्रनाणे, सद्गुरू बोलले तांबडे ते बनवतो ना आपण ताम्रनाणे, स्फटिक देवारा पूजणे. मान तांदळे ताम्रनाणे, स्फटिक देवारा पूजणे, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. बघा, देवारामध्ये स्फटिक ठेवला. सद्गुरू बोलले ते ठेवतो ना आपण ताम्रनाणे, परत ते मान तांदळे, स्फटिक देवारा पूजणे, ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. देवराज रेशिमाचा केला, तोही तुटून गेला.
आता नवा नेम धरला मृतिकेचा. बघा, सद्गुरू बोलले देव रेशिमाचा केला तो तुटून या गेला, आता नवा नेम धरला मृतिकेचा. मातीचा देव बनवला. आता काय, माणूसच आहे ना शेवटी. त्यांनी काय केलं तर बोले मातीचा देव बनवला. पण सद्गुरू बोलले मातीचा गणपती, गणपतीची माती. सद्गुरू नेहमी सांगतात सगळ्याच मातीचे गणपती घडत नाहीत, सगळ्याच मातीचे गणपती घडत नाहीत. पण या विश्वामध्ये एक असा कारागीर आहे, कुठली पण माती येऊ द्या तिचा गणपती घडवतो. बघा, सद्गुरू बोलले मृत्तिका, मृत्तिका म्हणजे माती. सद्गुरू बोलले सगळ्याच मातीचे गणपती घडत नाहीत. आणि असा घडवला निष्कांत उत्तमाचा घडवला. हा मातीचा गणपती ना. गणपतीची माती, मातीचा गणपती. म्हणून म्हणते ना देव रेशिमाचा केला तोही तुटून गेला, आता नवा नेम धरला मृतिकेचा. सद्गुरू बोलले आमचा देव बहुसत्य. बघाव, आमचा देव काय तर बोले बहुसत्य पावतो, आम्हा अकांती पावत, पूर्ण करी म्हणतो सर्व काळ. सद्गुरू बोलले त्याची धारणा काय तर आमचा देव बहुसत्य, आम्हा अकांती पावत, पूर्ण करी म्हणत सर्व काळ. सद्गुरू बोलले कावळा बसला फांदी तुटली, याचं मनोरथ पूर्ण झालं. त्याला वाटायला लागलं की आमच्या देवानं सगळं केलं. अरे सद्गुरू नेहमी सांगतात अरे नवसानं पोरं होती मग कासे करेन लागे पती. आमक्या देवाला मी नवस केला मला पोरगा झाला. सद्गुरू बोलले नवसानं जर पोरं झाले असती तर कशाला करावं लागला असता पती. आमचा देव बहुसत्य, आम्हा अकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. बघा, लोक पण हुशार आहेत देवाची महिमा सांगायला. अरे लय भारी देव असा तसा याव त्याव. मग दुसऱ्याला त्याला इच्छाची उत्पन्न होते आपण पण जाऊन बघू. सद्गुरू बोलले अरे कळायला नको जरा तरी. सद्गुरू बोलले पण हे दाखवण्यासाठी सद्गुरू पाहिजे. आमचा देव बहुसत्य, आम्हा अकांती पावत, पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता त्याचे सत्व गेले, आता लगेच सत्व गेलं त्याचं. प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे नी. म्हणजे काय तर सद्गुरू बोलले नवस केला जर हे झालं तर देव चांगला, नवस नाही केला तर आता देव बोलतो त्याचं सत्व गेले बोलतो. आता काही देवामध्ये सत्व राहिले नाही. बघा, म्हणजे हाच सत्व देव, आमचा देव सत्वाचा आहे हे बोलणारा हाच, हा सत्व गेलणारा बोलणारा पण हाच. म्हणजे याला म्हणतात द्वितुंड, दुतोंडी. सद्गुरू बोलले दोन्ही बाजूनी बोलतो, त्याचं नाव आहे माणूस. आता त्याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे नी. दाता धातू पाषाण मृतिका, चित्रलेप काष्टलेखा. ते देव कैसा मूर्खा, भ्रांती पडली. बघा, धातू पाषाण मृतिका. आता धातू बरेच येतो. सद्गुरू बोलले धातू न कळल्यामुळं माणूस दृश्यता धातू बघायला लागलाय. पाषाण, पाषाण म्हणजे दगड. पण पाषाणामध्ये पण प्रकार बरेच. काय काय पाषाण असतात ते खपल्या सोडतात, पण काय काय पाषाण असतात ते स्वतःला घडवून घेतात. बघा, धातू म्हणजे काय तर बोले कोणी तांब्याचा, कोणी पितळेचा, कोणी रजगुणी, कोणी तमगुणी, कोणी सत्वगुणी. सद्गुरू बोलले त्याचा देव घडला, पाषाणाचा देव घडला, मृत्तिके, मातीचे पण प्रकार बरेच. पण कारागीर पण पट्टीचा पाहिजे. चित्रलेप, चित्र म्हणजे चित्रामध्ये पण बनवतात ना देवाची प्रतिमा. काष्टामध्ये, लाकडामध्ये देखा, त्याच्यामध्ये समजा निवडलं धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप. चित्रलेप म्हणजे चित्र काढतात देवाचं. काष्ट म्हणजे लाकडाचा पण देव केला. समर्थांनी तिथे लिहिलं की बाबा
तेथे काय देव कैसा रे मूर्खा. हा, तुला भ्रांती पडली बोलले. काय बोलले सद्गुरू बोलले, धातू पाषाण मृतिका चित्रलेप काष्ट देखा, तेथे देव कैसा मूर्खा, भ्रांती पडली. ही आपली कल्पना आहे बोलले. काय बोलले, प्राप्त ऐसी फळे दाना, पर या देवाची खुणा वेगळ्याची बोलले. देवाची खूण वेगळीच. पुढे समर्थांनी सगळं लिहून ठेवलं. ही आपली कल्पना आहे. या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे कल्पना आहे. ही आपली कल्पना. प्राप्त ऐसी फळे जाणा, पर त्या देवाची खुणा वेगळ्याची, म्हणून हे माया भ्रमणे. सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेद शास्त्रे पुराणे ऐशीच बोलती. मग मायेचं भ्रमण करायचंय. काय करायचंय. हा, मायेला भ्रमण करत ठेवलंय कोणी, म्हणून हे माया भ्रमण आहे. सृष्टी मिथ्या कोटी गुणे. सृष्टी मिथ्याचे दिसेल ते नासेल, यद द्रष्टम तद नष्टम. सृष्टी मिथ्या कोटी गुणे, वेद शास्त्रे पुराणे ऐशीच बोलती. साधू संत महानुभाव त्याचा ऐसाचे अनुभव. पंचभूतातील देव सृष्टी मिथ्या. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी सवारता, शाश्वत देव तत्वता आधी अंती. म्हणजे काय, सृष्टीपूर्वी पण होता, सृष्टी गेली तरी तो आहे आधी अंती. शाश्वत देव तत्वता आधी अंती, म्हणजे सृष्टीपूर्वी पण तो होता, सृष्टी गेली तरी तो आहे. तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. ऐसा सर्वांचा निश्चय, यदर्थी नाही संशय, व्यतिरेक अन्वयो कल्पना रूप. ऐसा सर्वांचा निश्चय, यदर्थी नाही संशय, व्यतिरेक आणि अन्वयो कल्पना रूप. एक कल्पनेचे पोटी बोले जे अष्टसृष्टी, त्या सृष्टीची गोष्टी सावध ऐका. सद्गुरू बोलले, सृष्टीमध्ये तसे बघितले तर 8 सृष्टी आहेत. किती? 8 सृष्ट्या. आता त्या 8 सृष्ट्या कुठल्या, तर सद्गुरू बोलले, एक कल्पनेचे पोटी बोले जे अष्टसृष्टी, त्या सृष्टीची गोष्टी सावध ऐका. एक कल्पनेची सृष्टी, दुजी शाब्दिक सृष्टी, तिची प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. बघा, एक कल्पनेची सृष्टी. कल्पनेची सृष्टी म्हणजे काय, तर माणूस कल्पनेमध्ये कुठली गोष्ट निर्माण करतो, स्वतःच्या कल्पनेनं निर्माण करतो, तिला म्हणतात कल्पनेची सृष्टी. दुसरी शब्दातून निर्माण करतो, शब्दाच्या माध्यमातून त्या सृष्टीचं तो वर्णन करून दाखवतो, तिला म्हणतात शब्दसृष्टी. दुसरं दाखवलं समर्थांनी, ती प्रत्यक्ष सृष्टी, म्हणजे ही दिसते, जे डोळ्याला दिसते ती सृष्टी. सद्गुरू बोलले, अशा ह्या सृष्टी आहेत. चौथी चित्रलेप सृष्टी. चौथी चित्रलेप म्हणजे काय, तर बोले चित्र काढणे, चित्रामध्ये बनवली सृष्टी. बघा, अशी घरं काढली, सगळं डोंगर काढले, नद्या काढल्या, असे मस्त सूर्य उगवताना काढला, म्हणजे काय, ही चित्रलेप सृष्टी आहे बोलले. बघा, 5वी स्वप्नसृष्टी, म्हणजे माणूस झोपल्यानंतर स्वप्नामध्ये पण सृष्टीची निर्मिती करतो. बघा, 5वी स्वप्नसृष्टी. 6वी गंधर्व सृष्टी. गंधर्व, इथं अखंड गंधर्व गायन करतायत, ती कुठं बाहेर आहे का बोलले. हा, गंधर्व सृष्टी कळली पाहिजे. 7वी ज्वर सृष्टी. ज्वर सृष्टी 7वी. ज्वर म्हणजे काय, तर बोलले ताप. माणसाला ज्यावेळी ताप येतो त्यावेळी त्या तापाच्या मध्ये तो बडबडत असतो, तिला बोलतात ज्वर सृष्टी. बघा, तो काय बडबडतोय त्याचं त्यालाच माहिती, त्याला पण माहिती नसतं की मी काय बडबडतोय. तो ज्वरामध्ये मध्ये ताप आलेला भरलेला असतो भरपूर, त्याला म्हणतात ज्वर सृष्टी. सद्गुरू बोलले, 8वी दृष्टीबंधन, म्हणजे डोळे बांधून तो जादूगार काय करतो, दृष्टीबंधन करतो. काय करतो तो जादू, आम्ही जी जादू बघतो ना, ट्रेन गायब करतो, विमान गायब करतो, हिला म्हणतात दृष्टीबंधन. काय, ही 8वी सृष्टी. ऐशा अष्टसृष्टी जाणीजे, यामध्ये श्रेष्ठ कोण, सत्य मानावी. म्हणून बोलले ना, 8वी दृष्टीबंधन, ऐशा अष्टसृष्टी जाण, यामध्ये श्रेष्ठ कोण, सत्य मानावी. म्हणून सृष्टी नाशिवंत, जाणती संत महंत, सगुणी बजावे निश्चिंत, निश्चया लागी. बघा, सद्गुरू बोलले, सगुणाशी आधार आहे.
निर्गुण भावीचे निर्धारे सारा सारा विचारे संत संगे. कारण सगुणाचा आधार घेतल्याशिवाय निर्गुणाला कार्य करता येत नाही. सगुणाचे आधारे निर्गुण भावीचे निर्धारे. सद्गुरू बोलले सगुण असल्याशिवाय निर्गुणाला कार्य करता येत नाही. संत तुकाराम अवतारी होते पण कधी बोलले नाही मी देव म्हणून. बघा श्रीकृष्ण स्वारी आली, श्रीराम स्वारी आली. निर्गुण सगुणामध्ये आलं. कारण निर्गुणाला सगुणाशिवाय कार्य करता येत नाही. देह पाहिजे ना. हा सद्गुरू बोलले बघा. पण निर्गुण सगुणामध्ये आलं पण सृष्टीचा नियम बदलला नाही. असे नाही बोलले की मी आकाशातनं पडलो डायरेक्ट देवकीच्या तिकडे जन्माला आलो. असं नाही. 9 महिने 9 दिवस त्यांनी गर्भवास सोसला. श्रीराम स्वारी आली 9 महिने 9 दिवस गर्भवास. सृष्टीचा नियम बदलला नाही. संत परंपरेने कधी मातीतून पेढा काढला नाही. कधी गुलाबाची फुलं काढली नाही. कधी केसातनं घड्याळ काढली नाही. चैनी काढल्या नाही. संत परंपरा काय करते तर सृष्टीचा नियम बदलत नाही. सृष्टीप्रमाणे कार्य करते. जसं नियम आहे ज्या सृष्टीला जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे सगळं कार्य करते. म्हणून बोलले ना म्हणून सृष्टी नाशवंत जाणती संत मानत सगुणी बजावे निश्चित निश्चय लागी. सगुणाचे आधारे निर्गुण भावीचे निर्धारे सारा सारे विचारे. मग सारा असाराचा निवाड तुला मिळेल कुठे तर जा संत संगे. बघा त्यामध्ये सगुणाचे आधारे निर्गुण भावीचे निर्धारे सारा सारे विचारे संत संगे. आता असं हे बहुत संत संगे कळे नेमस्त. एरवी चित्त दुचित्त संशयी पडे. म्हणून चित्त दुचित्त करावे. बघा चित्त सुचित्त करावे. बोलिले ते जीवित राहावे. सावध होऊन बैसावे निमशे एक. बघा म्हणून बोले ना एरवी चित्त दुचित्त संशयी पडे. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले. परी हे अवघे ना तिले तरी दिसते का. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते. याशी काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले. श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे. यम सृष्टी मिथ्या जाण म्हणून रक्षावे सगुण. ऐसी हे अनुभवाची खुण अनुभवी जाणती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास 6वा. जय जय रघुवीर.